पहिलाच बॉल चांगला फटका पाहू शाल अजय पिचडच्या बॅटमधनं पाहण्यात 2 धावा. याही बॉलमध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. सेम फटका, सेम बॅटर, सेम फिल्डर पाहायला मिळतोय. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की इथं 4 धावा धाव फलकावरती. भामरे सर नक्की सुंदर हस्ताक्षर पाहायला मिळतात. नक्की इथं भिवंडी तालुक्यात नक्की इथं पाहू शकाल स्कोरच्या माध्यमातून सुंदर हस्ताक्षर कारण या स्पर्धेसाठी मित्रांनो नक्की इथं बाईक आहे आणि प्रत्येक पॉइंट, प्रत्येक कॅल्क्युलेशन, प्रत्येक मॅथमॅटिक्स काम करणं हे योग्य असतं आणि योग्य माणसाच्या हातामध्ये पेन पाहायला मिळतोय. अर्थातच भामरे सर तुमचं विशेष आभार, कौतुक करतोय. इथे मात्र फटका मिस टायमिंग अजय पिचडचा मात्र फटका फसलाय. जबरदस्त पाहायला मिळतो नक्कीच. झेल मात्र नक्कीच कॅरी होतोय. पहिला धक्का पाहायला मिळतोय. बॅक टू पविलियन. आदिवासी सरपंच धन्यवाद. नवीन बॅटर नक्की तुषार पाहायला मिळतोय. नक्कीच गोठेकर ग्राम पटली जाते. नक्की गणेशजी कांबडी साहेब आणि महेंद्र शेठ डिंगोरे ही एवन जोडी आहे. कुठेही जा एकत्र कोणत्याही कार्यक्रमामध्ये एकत्रच म्हणून एवन जोडी ओळखली जाते. आणि आज देखील पाहू शकले एवन जोडी मॅचचा आनंद घेत आहेत. भरपूर मेहनत, अपरंपार कष्ट पाहायला मिळते. आईगाव तुम्ही स्पोर्ट्स गोठेकर मंडळ असेल, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गोठेकर आणि त्याचबरोबर आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शिक्षण असून शहापूर तालुक्याचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, अध्यक्ष. ओहो चांगला फटका बॅकफुटला जाऊन रूम बनवायचा होता. मिस फटका फसलाय. झेल होणार नाहीये कॅरी. बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार 4 धावा. आदिवासी सरपंच धाव फलकावधी 8 धावा. पुढील बॉल दीपक. फुल टॉस बॉल मध्ये याही बॉल मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु जबरदस्त प्रयत्न मात्र जबरदस्त राहिले होते. ते म्हटलं जातं ना हात आया पर मुंह नाही लगा असं पाहायला मिळतंय. या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या साने धावसका पुढे जाते. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते मित्रांनो. या स्पर्धेतील ट्रॉफी कारण वर्ल्ड कप आहे शहापूरचा, वर्ल्ड कप आहे गोठेकरचा, वर्ल्ड कप आहे आदिवासी सरपंच चषकाचा. ट्रॉफ्या मात्र लाजबाब पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा खास आकर्षण पाहू शाल HF100 टू व्हीलर लागलेली आहे. शफल झाले होते. रूम बनवायचं होतं. जबरदस्त फटका पाहू शकाल. फटक्यामध्ये चटका लागून चालाय गोलंदाजावरती. कारण नक्की करावं तर काही करावं. कारण नक्की बॉल मात्र नक्की चुकीचा टाकला. धन्यवाद डीजे. पाहू शकाल सनीजी केनी असतील, त्याचबरोबर मनोहरजी भोईर साहेब असतील, त्याचबरोबर बरोबर नक्कीच सुनीलजी डिंगोरे असतील. भरपूर मेहनत घेत आहेत नक्कीच मित्रांनो. प्रत्येक गोष्टीची नक्कीच काळजी घेत आहेत. बारकाईने स्वतः लक्ष देत आहेत. डगआउटमध्ये पाण्याची सुविधा असोय, त्याचबरोबर नक्कीच पाहू शकाल सकाळी सत्रापासून नक्कीच खेळपट्टी रंगवायची, त्यानंतर साफसफाई, भरपूर मेहनत, अपरंपार कष्ट पाहायला मिळतं मित्रांनो पहिल्या दिवसापासून. धन्यवाद. इथे मात्र पाहू शकाल लाईन चांगली आहे.
कालुराम तयार. इथे मात्र जबरदस्त ताकदीचा नंतर युक्तीचा वापर केला गेलाय. इंट्रू दी गॅप मिलेंगे चार तो बेडॉगा पार. तन्मय भांगरे के बल्ले से निकलतो हुआ चार. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. धावसक धाव फलकवती पाहामध्ये 18 धावा. पुढील बॉल गोलंदाज सज्ज काळूराम. इथे मात्र नक्कीच एक धाव मात्र नक्कीच घेतली गेली आहे. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 19 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडीपात 19 धावा. दुसरा षटक मार्गस्थ काळूरामच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला गेला दिनेश खंडवे आणि टीमने अर्थातच जयहनुमान पायरवाडी संघ कारण की इथपर्यंत पोहोचलेत ते. सकाळी सुद्धा म्हणून नक्की मी इंटरव्ह्यू घेतली कॅप्टनची कर पहिल्यांदा आम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळतोय. एवढं चांगलं आयोजन आम्ही पहिल्यांदा खेळतोय मित्रांनो. इथे लोअर फुल टॉस होता. फटका फिस टायमिंग आहे. पकडला झेल. संपला बॅटर नक्कीच. इथे तुषारचा खेळ. फलंदाज गॉन डीजे. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आयशापूर तालुक्याचा. आयशापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा. त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. धन्यवाद. येस गोलंदाज सज्ज. शॉटम पूल वरती शॉटम पूल केला गेलाय. बॉल केलाय गोल. बॉल चाललाय नक्की बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय हवाई सफर लांब लांब लांब. षटकार 6 धावा. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचं Yes, धन्यवाद डीजे. गावागावात. धन्यवाद डीजे. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळतात नक्की इथं 25 धावा पाहायला मिळतात. व्हॉलेंटियर आपण नक्कीच एका जागेवर थांबायचं नाहीये. विनंती करतोय व्हॉलेंटियर स्वयंसेवक. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज अरुण शीद हा गोलंदाज पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. आदिवासी नक्की टीम साठी योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र नक्की या मंडळानं केलं गेलंय. भरपूर मेहनत अपरंपार कष्ट घेतलेले आहे त्या आयोजकांनी. मित्रांनो तुमच्यासाठी संधी सोडण्याचं त्या संधीचं सोनं करायला विसरू नका मित्रांनो. चांगली स्पर्धा आहे. आदिवासींसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम पाहू शकाल. नक्की तर कालच एक कॉल झाला अंबरनाथचे अश्वनचे नक्कीच अध्यक्ष अनिल शेंडे सुनील शेंडे साहेबांनी फोन केला होता की नक्की चांगली स्पर्धा आहे आम्ही भेट देण्यासाठी येत आहोत 22 तारखेला.
स्मॅश बॉल आला. थँक्यू सो मच व्हॉलेंटियर. कालच्या दिवसामध्ये नक्की पाहू शकाल बिरजूदादा कोरडे यांनी मग व्हॉलेंटियरसाठी नक्की काय नक्की सोयी केली, त्यांचे पैसे दिले, त्यानंतर 500 रुपये आणि त्याची नक्की पाहू शकाल नाश्त्याची सुविधा सुद्धा नक्कीच करून दिली. दोऱ्याचा पडा कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. त्याच्यावर बिरजूदा कोरडे साहेबांनी नक्कीच व्हॉलेंटियरना मात्र नक्कीच खुश केला. ओव्हरबीचा बॉल सरळ बॅटने मात्र फटका सजवलाय. फ्लॅट फ्युरियस क्षेत्ररक्षक होते ते करणार नाही चुकी. संपलाय फलंदाज तन्मय भांगरे. तो बॅक टू पवेलियन. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक येस थँक्यू. धन्यवाद डीजे. धाव फलक पाहामध्ये 25 25 25 ऑन द बोर्ड. 3 गडी बाद 25 धावा. नवीन बॅटर संदीप डोळस हा बॅटर पाहायला मिळतोय बॅटिंग मार्क वरती. इथे मात्र नक्की एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या साने धावसका जाते 26 या कड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती. भव्य दिव्य व्यासपीठ पाहायला, भव्य दिव्य मंच पाहू शकाल मित्रांनो. खेळाडू कक्षासाठी नक्कीच पाहू शकाल 2 स्टँड. त्याचबरोबर नक्कीच प्रेक्षक स्टँड पाहायला मिळते. कैलासवासी विठ्ठल बुधाजी धुमाळ स्टँड. त्याचबरोबर कैलासवासी हिराबाई बुधाजी धुमाळ स्टँड. 2 स्टँड प्रेक्षक राजा वर्गासाठी नक्की पाहायला मिळते मित्रांनो. मैदान भरपूर मेहनत अपरंपार. मागील तुम्ही 1 वर्षांमध्ये आला असेल ना, मागच्या वर्षी ते मैदान काहीच नव्हतं, पूर्णपणे बंजार जमीन होती. परंतु या वर्षी पाहू शकाल जबरदस्त मैदान पाहू शकाल. आता परमनंट मैदान आहे आता गोठेकरांसाठी, कारण की मैदान नव्हतं त्यांच्याकडे. दररोज प्रॅक्टिस करण्यासाठी गवी खाडे विदलच्या मैदानावरती जात होते, परंतु आता घरचं मैदान आहे. बरोबर ना डिंगोरे साहेब? नक्कीच सर. येस थँक्यू. डिंगोरे सर सांगतायत नक्कीच सर. थँक्यू. येस पुढील बॉल अरुण. बॅटिंगला सागर करटुले. मागचा बॉल आउट की अपील केली होती आम्ही सुद्धा नक्की ऍक्शन रिप्ले पाहिला. अपील कशासाठी होती हे ते सो नक्की पाहू शकाल. बॉल चाला नक्की एक धाव तर नक्कीच घेतली गेली. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 30 सर्कल मध्ये 27 धावा. 3ऱ्या षटकामध्ये चांगलं षटक राहिलं गेलंय. बॅटिंगला आता मात्र संदीप डोळस हा बॅटर बॅटिंग मार्क मध्ये. नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते सागर करटुले. गोलंदाजाच्या पुणे अरुण. बॅटिंग मार्क मध्ये बॅटर संदीप डोळस. राऊंड द विकेटने मारा. पिचिंग खरा पाहायला मिळते. वाईड बॉल. पंच अजित पुत्रन सरांचे दोन्ही या समांतर धावा येतील अवांतर. पावसाळ्या स्पर्धेसाठी चांगलेसे ऑफिशियल पंच पाहायला मिळतात. निरंजन सावंत सर असतील, अजयजी पुत्रन सर एमसीए ऑब्झर्वर, त्याचबरोबर नक्की सुमितजी देशमुख सर आणि मोस्टली नक्की ऑफिशियल ज्यांनी इन्व्हाइट केले गेले नक्की पाहू या सर्व नक्की अंपायरांना पाहू शकाल. नक्की पंचांना मात्र इन्व्हाइट केले ते अर्थातच नक्की त्या स्पर्धेचे नक्की आयोजनाचा भाग आहेत. अर्थात राम डिंगोरे सर. स्लोवन गतीचा बॉल. गतीमध्ये परवंदर बोट फिरवली. धाव फलकवती.
तर षटक क्रमांक पाहायला मिळते तिसरं समाप्त 3 षटका अखेरीस 28 धाबा धाव फलकावरती चांगलं षटक राहिलं गेलं फक्त 3 धाबा खर्च केल्या गोलंदाजानं अरुणच्या माध्यमातून अरुण शीत. चला फिल्डिंग लवकर सजवून घ्यायचे. चौथ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज लक्ष्मण पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका लाजबाब आहे. फटका लांब चाललाय. बॉल चालला हवाई सफर. प्रेक्षक होते ते बनतील दर्शक. नो बॉल वरती 6 नाही तर 7 धावा धाव फलकावरती. 6+1 टोटल 7 धावा धाव फलकावरती नक्की जुळली जातील. आहे गावठी स्पोर्ट्स गोठेघर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचं बक्षीस आहे लाख मोलाचं. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 35 धावा 7 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा फ्री हिटचे चान्स. फ्री हिट मध्ये उडवलाय बॉलला. बॉल पाठवलाय. बॉल सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष वारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. Thank you so much, Zizzy. इथे सुद्धा बॉल उडवला. बॅक टू बॅक तिसरा. 70 लगा तो 6. 3 बॉल मध्ये 3 षटकार. सागर करटुले मैदानाला आग लावून टाकतोय. यस मॅच बॉल आलाय. थँक्यू सो मच व्हॉलेंटियर स्वयंसेवक. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते. यस थँक्यू सो मच रामदास दादा डिंगोरे बॉल दिल्याबद्दल. इथे मात्र चौथा बॉल लॉफ करायचा होता परंतु ओव्हरपिचचा बॉल वापर केला होता. 3 बॉल मध्ये षटकार जबरदस्त पाहायला. बॅटिंग धावसक धाव फलक 47 ऑन द बोर्ड. चौथ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली गेली. लक्ष्मण हा गोलंदाज तर बॅटिंगला मार्क मध्ये पाहू शकला. सागर करटोले हा बॅटर. पुढील बॉल इथे मात्र पुन्हा फुल टॉस बॉल वरती उडाया. उडण खटवला की तर बॉल चाललाय सीमा पार. या ओव्हर मध्ये चौथा षटकार. सागर करटुले उंबरमाळीचा ब्रँड पेश करतोय षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या Yes, धन्यवाद डीजे. क्षेत्रात बॉलची काही कमी नाहीये आयोजनामध्ये. ऑलरेडी पहिल्या दिवसापासून पाहू शकाल मित्रांनो भरपूर बॉल मात्र नक्की हरवत आहेत. भरपूर बॉल हरवले आहेत परंतु नक्कीच पाहू शकाल पहिल्याच दिवसामध्ये 70 बॉक्स 77 चे बॉल्स आणलेत मित्रांनो. 70 बॉक्स आणलेत. अजूनही नक्की ऑर्डर दिली आहे. ओहो शरीराचा वेध घेणारा बॉल. 70 बॉक्स आणलेले आहेत 70 चे 70 बॉल बॉक्स स्पर्धेसाठी अजूनही ऑर्डर दिलेली आहे. कारण भरपूर बॉल तिकडे मात्र लांब जातात. 70 आहे मित्रांनो. त्याचं टायटलच आहे सर भामरे सर लगा तो 6 षटकार. पाहू शकाल 5 षटकार ठोकलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. सागर करटुले बॅटिंगला. ओव्हरपिचचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने उडवलाय. यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल अंतर कमी आहे. लांबी सुद्धा गाठली नव्हती आणि यावेळी मात्र नक्कीच फलंदाज गॉन. 53 आणि जिंकण्यासाठी नक्की 54 धावांची गरज. 24 बॉल 54 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. चला लवकर अजून एक क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे मित्रांनो. विनंती करतोय चला लवकर यायचंय. 24 बॉल जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. Yes, धन्यवाद डीजे. 24 बॉल 54 धावांची गरज. चांगली स्पर्धा आम्ही एन्जॉय करत आहोत मित्रांनो. स्पर्धेमध्ये नक्कीच पाहू शकाल मित्रांनो 60 संघ शहापूरचे पाहायला मिळते तर 40 संघ बाहेरचे पाहायला मिळते. त्याच्यामध्ये नक्कीच पाहू शकाल
द ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव भारत टेनिस बॉल क्रिकेट मधील आदिवासी खेळाडू मधला नंबर 1 चा खेळाडू पाहायला मिळेल या मैदानावरती. त्यानंतर पाहू शकाल कोंबलवाडीचा बाहुबली, कर्जतचा बाहुबली मोहन पारदे आणि टीम. त्यानंतर स्मॉल पॅकेट ऑफ रायगड अजय भस्मा सुद्धा पाहायला मिळेल. त्यानंतर पाहू शकाल द बायकर मॅन ऑफ रायगड ज्याची ओळख आहे प्रशांत पवार 5 बायकर मॅन, तो सुद्धा नक्की दाखल होईल काही दिवसांमध्ये या मैदानावरती. त्याचबरोबर यापर्यंत महाराष्ट्रामधील सर्वाधिक पारितोषिकमध्ये पटकावणारा आदिवासी खेळाडू, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक आदिवासी मधला नक्की सर्वाधिक पारितोषिके पटकावणारा संघ लिटिल स्टार धारोळ, तो सुद्धा संघ दाखल होईल या मैदानामध्ये. त्यानंतर पाहू शकाल नक्की इथं भिवंडीचा, त्याला वारा म्हटलं जातं, भिवंडीचा चित्ता मनोज घाटाळ तुझा पाहायला मिळेल. त्यानंतर पाहू शकाल नक्की ज्या फलंदाजानं मत नक्कीच करण अंबाला म्हणून संपूर्ण भारत टेनिस क्रिकेटला माहित आहे. पाहू शकाल मित्रांनो नंबर 1 चा खेळाडू, त्याच्या जोडीला खेळाडू खेळायला असेल, त्यांच्या जोडीला बॅटिंग केली तो चिंबीपाडा करण कदम, तो सुद्धा पाहायला मिळेल या मैदानामध्ये. नामवंत खेळाडू पाहायला मिळतील मित्रांनो, तारे सितारे अवतारतील परवाच्या दिवसापासून. उद्या शहापूरचा नक्कीच पाहू शकाल मित्रांनो शेवटचा दिवस. त्यानंतर पाहायला मिळेल की फिरकीचा जादूगर विनायक गोरे अँड टीम, अनेक स्पर्धे अवलखेड संघ पाहायला मिळेल. त्याचबरोबर नक्कीच पालघर जिल्ह्यातील आणखीन एक व्यसुरी विक्रमगड, त्याही संघाचा नक्की दबदबा राहिला गेलाय. त्याचबरोबर तलासरी उपलाट पाहू शकाल, जो संघ नक्कीच बामणडोंगरी आरसीसी पेठ या संघांना परास्त करण्याची क्षमता ठेवतोय. त्या संघाला मात्र पाहू शकाल उपलाट संघ प्रतीक धोदडे गुजरातच्या बॉर्डरवरून, तो सुद्धा संघ नक्की दाखल होणार आहे या मैदानामध्ये. नक्कीच ही खरी मैदान आहे मित्रांनो. 4 दिवस घमासान युद्ध तारेसितारे उतरतील या क्रीडांगणावरती. जवळ मॅच कडे तिथे मात्र मॅच रंगते आहे. 24 बॉल जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. आणि जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात, आमचे साथी समोर जोडले जातील. द व्हॉइस ऑफ नक्की सरवलीचा आवाज, द व्हॉइस ऑफ भिवंडीचा आवाज विशालजी पाटील सर हे मात्र नक्की जोडले जातील सेकंड इनिंग साठी. थँक्यू. सामन्याला सुरुवात. पगलाच बॉल फुल लेंथ होता, लॉफ्ट हे ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर आकेत आणि पगलाच बॉल वरती पगली सफलता. चांगली सुरुवात एकंदरीत 54 डिफेंड करत असताना पगलाच चेंडूवरती हा मोठा धक्का बॅटर बाद झाला दिलीप. पगली सफलता निर्माण ते मिळाले. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील चेंडू फक्त उंच गेला, मिड विकेटला फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल. बॅक टू बॅक 2 धक्के इथे लागलेत. एकंदरीत बघा ऑलरेडी जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डचा दबाव होताच, पण त्यातल्या त्यात इथे धक्के लागलेत. बॅक टू बॅक 2. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आई शापूर चांगली तालुक्यात. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये दाखल होतात. क्रमांक 4 वरती नयन येतात क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुरुवात कमकुवत लागली, कारण 54चा चेज आहे आणि या चेजमध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय होतं ती म्हणजे सुरुवात. नाही सुरुवातच जर आपण पाहिली तर कमकुवत लागली, पण अजूनही मी म्हणे मॅच भरपूर. हॅट्रिक बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केला, मिड ऑनला बीट केलं आणि दरम्यान जर आपण पाहिलं अखेरीस फिल्डर आले, बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 मिळतील. 2 धाव्यांच्या मते धावफलक देखील पुढे जातो. धावफलक आता जाऊन पोहोचला 2 वरती. बघा खेळ एकंदरीत क्रिकेटचा सुरू आहे, बट स्कोर कार्ड फुटबॉलचा पाहायला मिळतो, कारण 2 धावा 2 धक्के. बट मी याआधी उल्लेख केला की अजूनही सामना भरपूर बाकी आहे. 54चा चेज आहे, कंप्लीट होऊ शकतो, पण त्यासाठी त्या परीने बॅटिंग करणं आणि त्या इंटेन्शनने खेळणं हे महत्त्वाचं असेल. नेक्स्ट बॉल.
आता देखील तितका कॉम्प्रोमाइज स्ट्रोक नाहीये. मिड ऑनला फिल्डर डायरेक्ट हिट कदाचित लागला असता तर तसंच धावत डगआउटच्या दिशेने जावं लागलं असतं, बट तसं काही झालं नाहीये. सिंगल मिळेल, धावफळ घेता 3 वरती. बघा सिंगल डबलने काहीही साध्य होणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे की बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला 13 रन बरोबर त्यापेक्षा जास्तही बनवायचं, म्हणजे तुम्हाला प्रत्येकी षटकामागे 2 ते 3 चांगले फटके हवेत. आणि तिथे जर सिंगल्स येतील, विकेट जातील तर हे टोटल चेस करणं फार अवघड. नेक्स्ट बॉल यावेळेस उडवला बॉल हवेमध्ये आखे. फिल्डर नाही येत लॉंग ऑनला. काऊ कॉर्नरचे फिल्डर आता येतात आणि अखेरीस बॉल फील्ड झाला. थ्रो येतोय, रनआउटची शक्यता होईल का? होणार नाही. मिळतील 2 धावा. 2 मिळतील 2 धावांच्या मध्ये धावफलक पुढे जातो. धावफलक आता जाऊन पोहोचला 5 धावा धावफलकावरती. आणि जी चर्चा आपण करत होतो की टार्गेट मोठा सेट केला, कारण 4 ओव्हरमध्ये 54 चेस करणं आणि त्यातल्या त्यात जर सुरुवात कमकुवत राखली तर त्यानंतर रिकव्हरी करून 4 ओव्हरमध्ये 54 चेस करणं हे कोणत्याही बॅटिंग क्रमासाठी अवघडच राहिलं. आणि त्याच गोष्टी आपल्याला पाहायलाही मिळतात, कारण ज्याप्रमाणे खेळ चालला आतापर्यंत बाउंड्री आली नाहीये. शेवटचा बॉल या ओव्हरमधला फुल टॉस गॅपमध्ये, वा लाजवाब फटका. फुल टॉस होता, बॅटचं फक्त फेस ओपन केलं, बॉल गेला बॅकवर्ड पॉइंट रिजन, बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात थँक्यू होणार. थँक्यू डीजे. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम पायरवाडे आणि रिमेनिंग जो खेळ बाकी आहे त्या 3 षटकांचा, 3 षटकांमध्ये आणखी करायचा 45 धावांची आणखीन आवश्यकता आहे त्या 3 षटकांमध्ये. 15 रन पर ओव्हर बनवायचं आहे आणि होऊ शकतं, कारण कालच आपण पाहिलं होतं की क्वालिफायर मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये आपण 22 धावा चेज होताना पाहिल्या होत्या काल इव्हिनिंगमध्ये. आणि ते मला वाटतं की अर्जुनने ते करून दाखवलं होतं आणि आजही ते होऊ शकतं. आज जर आपण पाहिले तर 22 नाही बनवायचं, तुम्हाला पर ओव्हर 15 बनवायचं. ते कार्य ते साध्य होऊ शकतं. बघा एकंदरीत काय असतं ना की तुम्ही जिंकाल किंवा हराल ना, यामध्ये ना फारसा अंतर ना तुमची विचारशक्तीही महत्त्वाची असते. विचारशक्ती ना ते करत असते. माइंडसेट स्ट्रॉंग असणं देखील महत्त्वाचं असतं. ड्राईव्ह करायचं होतं, दिशा खराब, अतिरिक्त रन त्याप्रमाणे ते मिळेल. कारण एखादा व्यक्ती आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटलं की तो हरला. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला वाटतंय की तुम्ही जिंकू शकतात, कमबॅक करू शकतात, तर तुम्ही कराल. आणि तेच विचार आता इथे बॅटर्सला ठेवावे लागतील आणि त्या विचारांनी इथे खेळ करावा लागेल. कारण बघा खेळ आहे, हार जीत इट्स अ पार्ट ऑफ द गेम, बट खेळलो कसं, लढलो कसं तेही मॅटर करतं. बट बीट झालेत, बॅटर डॉट बॉल येतोय. बघा अशा प्रकारे जर खेळ झाला तर ऑनेस्टली मी म्हणेन की 54 चेज होणं फार अवघड. अग्निपरीक्षा काठांवरती चालावं लागेल, बट ती चालण्याची तयारीही दाखवायला हवी बॅटर्सने. नेक्स्ट बॉल फुल लेंथ ड्राईव्ह करत असताना आता लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड करतात, म्हणेल तोपर्यंत सिंगल. बघा एखाद्या सिंगलने डबलने जास्त फरक पडणार नाही आहे. तुम्हाला मॅचमध्ये जर इथे इम्पॅक्ट टाकायचा आहे, कमबॅक करायचं आहे, तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. ज्याप्रमाणे आस्किंग रेट आहे, ज्याप्रमाणे रिक्वायर रेट आहे, त्याप्रमाणे तुम्हाला बॅटिंग करणं महत्त्वाचं राहील. बट बॉलिंग देखील तितकीच चांगली होत आहे. लॉफ्ट केला आहे, बॅटचा टोला लागला हा बॉल. दरम्यान लॉंगॉनला फिल्डर आहे, बॉल फील्ड करतात, एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. सिंगल मिळेल, धावफळक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 12 धावा धावफळकावरती. 12 ऑन द बोर्ड आणि दबाव आता वाढतोय, कारण पाहिलं गेलं तर नॉकआउट टुर्नामेंट आहे. जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर घरी जावं लागेल अशी परिस्थिती. ऑन साईडला उडवायचं होतं, गती कमी केली होती बॉलर सागरने. डॉट बॉल त्यामुळे ते येतोय आणि चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. येणारे दोन चेंडू आणखीन बाकी आहेत या षटकामध्ये. स्कोर कार्ड पूर्णपणे ब्रेक लागलाय तेच दिसतंय. आता देखील बॅट्स हातली कडा लागली. विकेट किपर बॉल फील्ड करतात, डायरेक्ट हिट आलाय आणि रन घेण्याचा प्रयत्न करायचा होता. स्ट्रायकिंग एंडचे बॅटर सांगतात की होऊ शकते, बट नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरने नकारलं आणि चेक करायचं, रनआउट चेक केलं जाईल स्ट्रायकिंग एंडला.
बॅटर आउट. निशाणा साधला होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालेत आणि या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू आणखी बाकी आहे. आदिवासी सरपंच चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व दिवस क्रमांक 5 तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आजच्या शेड्यूल मधली सेकंड लास्ट मॅच आहे. नेक्स्ट बॉल. बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर आला, तेच पाहायला मिळालं. गती कमी केली होती बॉलरने. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा केले स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 12 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम पारवाडे रिमेनिंग खेळ बाकी येतात 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचे आहेत रन्स 42. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अतिथी दीपकजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. प्रदीपजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. अंकुशजी बरतड साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी प्रदीपजी बरतड साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. मिस टायमिंग. फिल्डर येतात पण थोडे दूर लागले. रोमांस लँड मध्ये बॉल पडतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर इन बिटवीन 2 धावा कंप्लीट झाला. 11 चेंडू शिल्लक आणि 11 मध्ये करायचे 40 धावा. 40 करायच्यात. 11 चेंडू बाकी आहेत. 11-40 समीकरण या मॅच मध्ये उरलंय. नेक्स्ट बॉल. बॅटचा फेस ओपन केला, बीट केलाय. फिल्डरला बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. अतिरिक्त काय करण्याचा प्रयत्न दिसला नाही बॅटरचा. फक्त बॉलरचा पेसचा वापर इथे केला. चौकार. धन्यवाद टीचर. नक्कीच व्यासपीठावर कॅमेरा इकडे फिरवा. धन्यवाद प्रदीपजी भोईर साहेब, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेला उपस्थिती दिली. आयोजकांकडून आपले सहर्ष स्वागत. मागील चेंडूवरती बाउंड्री आणि त्यानंतर हा डॉट बॉलही येतोय. नेक्स्ट बॉल. पुल खेळला, खेचून मारला ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट. प्रयत्न चांगले होते पण तरी सुद्धा बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. गणेश कांबडी या दादाचा गणेश कांबडी या दादाचा आई शहापूर तालुक्याचा चौकारी येतोय. धावफळक या 4 धाव्यांचा मदतीने आता स्कोर का 22. 22 धावा धावफळकावरती आणि 32 32 धाव्यांची आवश्यकताही आहे. आणि चेंडू जर आपण पाहिलं शिल्लक येते 8. यावेळेस यष्टांचा वेध घेतला युमेश, बट आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट. सफलता मिळेल. माणसावरती माझी नजर गेलीच नव्हती, ती आता गेली आणि मला पाहायला मिळालं की दिवसभरामध्ये आता गणेशजी डिंगोरे यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं ही सर हार्दिक स्वागत. गोटेकर बी टीमचे जे सर्व खेळाडू आहेत सध्या सगळीला त्यांची गावामध्ये त्यांची उपस्थिती फार महत्त्वाची झालेली आहे. कारण फार बिझी असतात, बिझी शेड्यूलमधनं वेळ काढतात आणि 5-5 मिनिटं प्रत्येकी खेळाडूने ठरवलं असं वाटतं मला. कारण या स्पर्धेचा जर आपण आयोजक पाहिले तर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा आदिवासी सरपंच चषक असंही लिहिलेलं आहे. बट भरपूर सारे चेहरे दिसलेच नाही. आतिश भांडे सध्या सगळीला भरपूर बिझी आहेत. स्विच हिट खेळायचं होतं. 1 सेकंड यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. आणखीन एक सफलता. तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मत
आणि 3 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. 3 ओव्हरचा ग्रेस धाव फलक 22 येथे 6 चेंडू करायचं 32. आणि काहीशा चर्चा ही मंचावरती सुरू आहेत. सरपंच साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. गणेशजी कांबळे साहेब ज्यांची संकल्पना आपण पाहत आहोत. आदिवासी सरपंच चषक 20-25 डॉट बॉल नाही सुरुवात या ओव्हरची आणि चेंडू आता शिल्लक आहेत. येते 5 या मॅच मध्ये असं वाटतंय की आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहेत. राउंड द विकेट फुल लेंथ लिडिंग एज बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येत आहेत. कॅच पकडली जाईल सफलता इथे मिळेल. आणि जे मी सांगितलं की फक्त औपचारिकता बाकी आहेत. प्रश्न हाच बाकी आहे की हा सामना टीम उंबरमाळी किती रन्सने जिंकेल हा प्रश्न बाकी आहे. धक्का लागला. आई गावी स्पोर्ट्स गोठेघर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट. आणि आमच्या डीजे मास्टरचा देखील टायमिंग परफेक्टच आहे. ज्या मी चर्चा करत होतो एक्झॅक्टली गाण्यामध्ये देखील ते ऐकायला मिळालं. हा फटका लाजवाब प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला थेट पाठवला डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना हा षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. Thank you. षटकार येतोय बट आधी मी उल्लेख केला की आता फक्त औपचारिकता बाकी आहेत. फार उशीर झाला या फटक्यांना. आता स्लो बॉल डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि चेंडू बाकी आहेत. येणारे 2 चेंडू आणखीन बाकी आहेत या सामन्यामध्ये. फुल लेंथ बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑन ला फिल्डर आहेत आणि कॅच पकडली जाईल सफलता इथे मिळेल. आणि धक्का इथे लागला 7वा. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. आई गाव देवी गोल मैदानावर स्पर्धा भारी रंगणार. विकेट मिळाली आणि चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक लास्ट बॉल ऑफ दिस मॅच आणि लाजवाब खेळ आपण उंबरमाळी टीमचा पाहिला. शेवटचा बॉल येतोय डॉट आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. सामना इथे जिंकला उंबरमाळी टीमने आणि प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द बॅटरने इंडिव्हिज्युअली रन्स बनवला 31. तोच सागर ठरला या सामन्याचा सामनावीर. सागर करटुले ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. सो या सागरला आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच. आणि जशी करार पुढील लढतीला होईल सुरुवात आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया सागरजी शेवाळे यांचा. पण त्याआधी टॉसही विकी शेवाले यांचा माफी सुद्धा. चला टॉस लढायचे विनंती भुसपाटा टीमचे कॅप्टन आणि कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी टीमचे कॅप्टन. चला लगेच टॉस लढायचे आणि सागर करटोले जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली.